पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण एक धारदार हत्यार आहे। जोवर शिकलेली माणसं आपल्या दृष्टिकोनात विनम्रता आणि शील ठेवत नाही, तोवर ते एक हिंसक जनावराच्या तुलनेत अधिक क्रूर असतात। छान धावतोस भीम, ये थोडा आराम कर, परत धावायचंय ना, बस। तू बघशील, तू अभ्यासात पण पुढे असशील आणि धावण्यात पण। बाळा दादा, कसला विचार करतोस? अच्छा, हाच विचार करतोस ना की मी उद्या जिंकणार की नाही? नाही, मी वेगळाच विचार करतोय। काय? मला हा अभ्यास नाही करायचा, माझ्याने हे होतच नाही। बाळा दादा, शिकणार नाही मग काय करणार? मी दुसरं काहीतरी करेन। दुसरं काय? चल उठ, तू धाव। अजून जोरात धाव भीम, अजून जोरात। मुंशीजी, ए थांब थांब, तू इथं। मुंशीजी, इथं कोणी बघणारा नाही आहे म्हणून लोकांच्या डोळ्यात धूळ झोकता? लाज नाही वाटत तुम्हाला? असल्या लोकांचा हात धान्याला लागतो, हेच धान्य आम्ही तुम्ही खायचं वय? असली लोक म्हणजे काय? याला सांगा आपल्या तोंडावरून कापड काढ, मग कळल तुम्हाला। उपरणा काढ। अहो, तोंड काय बघता, त्याला सांगा जरा। काढ म्हटलं नव। ओळखलत का मुंशीजी? अरे याची जात तर विचारा। जात काय तुझी? काय विचारतोय मी? गोविंद, कोणत्या जातीचा आहे हा? गरीब जातीचा आहे मालक। गरीब जात? मुंशीजी, गरीब गरीब काही नाही, हा तोच आहे ज्याच्या मुलांनी सोनार काका सोबत वादविवाद घातला होता। बर, कळलं कुठल्या जातीचा आहे ती? हो, तुझी हिम्मत कशी झाली गोण्यांना शिवायची? तुझ्या संग अजून एक होता ना, कुठे आहे तो?
इथेच आहे मी. तू या सगळ्या मंदी काम करतोयस? एवढी हिम्मत तुम्हा लोकांची? कशी कशी लोक घेऊन आलायस इथं? हे अस्पृश्य असल्याचा विचार येतो की नाही? हीच माणसं जेव्हा शेतात राबतात तेव्हा छूताछूत नाही वाटत. आता पोते उचलले तर छूताछूत वाटतंय. अरे शेतामंदी धान्यावरती साल असतात, पण साल निघून गेल्यावर धान्य शुद्ध होतं. समजताय का? हे तुमचं बोलणं काही माझ्या डोक्यात जात नाही. तुम्ही काहीतरी शब्दांचा वेगळाच विपर्यास करता कड्या. आणि तुम्ही दोघं निघायतून परत पाय ठेवायचा नाही इथं. थांबा. जर हे दोघं बी इथं काम करणार नसतील तर आमच्यापैकी कोणी बी इथं काम नाही करणार. अरे मूर्खा, तू पण ह्यांच्या जातीचा आहेस का? तू ह्यांच्या बाजूने का बोलतोयस रे? आमच्या सगळ्या कामगारांची एकच समस्या असते, भुकेची समस्या. जर हे दोघं इथं काम करणार नसतील तर आमच्यापैकी कोणी बी काम नाही करणार. बरोबर बोलतोय. ठीक आहे, कोणी काम करू नका. मी टाळा लावतो माझ्या दुकानाला. चला निघा इथून. नाही नाही, तुम्ही लोक नका जाऊ. मी आज इथून जातो. पण ऐकून जरा बरं वाटलं. भुकीची पण जमात असते आणि ती आपली आहे. मुंशी साहेब, गोविंदला माफ करा. त्याची काही चूक नाही आहे. आमच्या लोकांची मदत करण्यासाठी त्यानं आम्हाला इथं काम दिलं. गोविंदला कामावर नका काढू. आम्ही इथनं जातो. पुन्हा इकडं कधीच नाही येणार. चला जा, आपलं आपलं काम करा. रामजी, हा आम्हाला माफ करा. गोविंद भाऊ, तुम्ही आमच्यासाठी उगा स्वतःचं नुकसान नका करू. आता उगा चढवू नका. आम्हाला इथनं जाऊ द्या. रामजी, तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या पोराला शाळेत पाठवतोय आणि आज तो शाळेत गेलाय. बरोबर केलंस. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःला विकावं जरी लागलं ना तरी विकून टाक. कारण त्यांचं शिक्षण आपल्याला नरकातून बाहेर काढू शकतं. भीमा पळणारा कधी जिंकत नसतो. जिंकतो तर तोच जो जिंकण्यासाठी पळतो. जर तुला जिंकण्यासाठी पळायचं असेल तर तुझ्या पायांना सांग वाऱ्यासोबत बोलायला. एक पाऊल जमिनीवर पडेल तर दुसरं पाऊल हवेत उडेल. बस हजारोंच्या गर्दीत घुसून बी आपली ताकद दाखवायची असेल तर दाखव. समज तू एक बंदुकीची गोळी आहेस. जी सुटल्यावर आपला निशाणा बरोबर साधते. होय बाबा, मी एक बंदुकीची गोळी आहे. सरळ जाऊन निशाणा साधणार आहे. अरे बंदुकीची गोळी जरा 2 घास खाऊन घे की, मगच पळता येईल ना. नाहीतर बंदुकीची गोळी फुस्स व्हायची. आई, माई सावकाश, जा आराम कर. जा बाळा, आईला औषध दे. तू भरव त्याला. जा लवकर जा. वय वय. सावकाश. आणि तुम्ही दोघांनी पळण्यात का भाग न घेतला? तुम्ही पण त्याच शाळेत शिकता ना? बाबा, एक म्हणजे ते आम्हाला धावच देणार नाहीयेत आणि दुसरं म्हणजे आम्हाला धावायला आवडतच नाही, जसं भीमला आवडतं. हे बघ बाळा, रुची नाही तर मी तुम्हाला जबरदस्ती नाही करणार. पण जर ते तुम्हाला सोबत पळू देत नसतील मग त्यांच्या बाजूने पळा. त्यांच्यापेक्षा वेगानं पळा. ज्या दिवशी तुम्ही वेगानं पळायला लागाल त्या दिवसापासून ते तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न करतील. बाळा भीमा, मला सांग,
पळायला सुरुवात कशी करणार? आई, औषध, पाणी. या या माझ्या जवळ या. या. हे बघा, मला नाही वाटत आता मी जास्ती दिस जगन. यो आजार काय जाईनाच झालाय. असं नको बोलू आई. बराबरच तर बोलते. येळच तशी आली. बरं ऐका, समजा मी मेलीच ना, तर भीमाला सांगा की त्याची आई त्याला वर्ण आभाळातून सकाळ संध्याकाळ बघते. आणि म्हणून त्याला समध्या खेळात जिंकावं लागल. अभ्यासात, लिहिण्यात, वाचण्यात, पळण्यात समध्यात जिंकावं लागल. सांगाल ना? हे बघा, बाळा दादा, आनंद दादा, तुम्ही दोघी, तुम्ही थोरले आहात, तुम्हाला समजच कळेल. पर आपला भीमा आहे ना, तो अजून खूप लहान आहे. तो रडाया लागल. तो लय दुःखी बी होईल. आणि मला नाही चालायचं की माझं दुःख त्याच्या भविष्याची वाट अडवल. असं नको ना बोलू आई. तुला काय बी नाही व्हायचं. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा मुली मोठ्या होत्यात ना, तेव्हा त्या आईच्या मैत्रिणी होतात. म्हणून मी तुम्हाला हे समज सांगते. भीम, आपल्या भीमाला मोठं व्हायला येळ तर लागल ना. तो पत्र मी आसन नसन, तेव्हा तुम्ही त्याला सांगा की त्याच्या आईला आधीपासूनच ठाऊक होत की तो लई मोठा माणूस होईल म्हणून. सांगाल नव त्याला. बास 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 बास. आता पायांना आराम दे. चल, गरम तेलानं मी तुझ्या पायाचं मालिश करतो. बस इथं. चल, दे पाय. दे इकडं पाय.
आपल्या शाळेतून स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांनो, सगळे रांगेवर जाऊन उभे राहा. जिथून धावायचं आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. भीम, त्या 5 रेघा दिसतायत ना, त्यांना सोडून जी जागा आहे ना, तू तिथून धाव. बर समजलास? हा. जा. वय गुरुजी. धन्यवाद गुरुजी. हा मुलगा या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. पीटी अध्यापकजी, जर सरकार दरबारी हे कळलं ना, तर आपल्यासाठी हे चांगलं होणार नाही. तसंही आम्ही समाजात त्यांना स्थान ठेवलं कुठे? जर आम्ही सोडलेल्या जागेत ते जागा बनवण्याचा प्रयत्न करतायत तर काय हरकत आहे? हे तुम्ही बरोबर नाही करताय. धावू द्या त्याला. जर तो धावून पराजित झाला तर त्याला जास्त वाईट वाटणार नाही, आणि तुम्हालाही ते बरं वाटेल ना. बरोबर बोललो ना मी? माहित नाही, काय वाटतंय? जिंकेल तो? तो लढवय्या आहे, त्याच्यात एक आग आहे. तो काहीही करू शकतो. बघूया. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, भीमराया. ह्यो आपल्या संघ धावणार आहे वय, पण ह्यो आपल्या संघ कसा धावू शकतो? याच काहीतरी करावं लागल. काय झालं भीमा? चला, पहिले 5 मुलं रांगेत उभे राहा. भीम बाळा उठ. उठ भीम. भीम उठ. त्या इकडे.
समज तू एक बंदुकीची गोळी आहेस जी सुटल्यावर आपला निशाणा बरोबर साधते. सगळ्यात वेगानं धावणाराच विजयी घोषित होतो. भीमबाळा तुला पळायचंय, उठ. भीम चल. भीमबाळा उठ, तुला पळायचंय, जिंकायचंय, उठ. आपल्या आपल्या स्थानावर. तयार. उठ ना भीम.